नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्लास 5 स्कॉलरशिप इंटेलिजंट टेस्टमध्ये आपण सुरू केलेला आहे चॅप्टर नंबर 2 दॅट इज क्लासिफिकेशन. यामध्ये आपण नंबर सिरीजवरचे एक्झाम्पल पाहत आहोत. एक्सरसाइज 2.2 या आधीच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन 1 पासून 20 पर्यंतचे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केलेले आहे. जर आपण तो व्हिडिओ मिस केला असेल तर ती लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. बघूया एक्सरसाइज 2.2 नवनीतच्या बुकमधून क्वेश्चन नंबर 21 पासून समोर. तर क्वेश्चन 21 बघा, इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे आणि यामधील ऑड ऑप्शन आपल्याला शोधायचा आहे. इथे वेळ दिलेला आहे आपल्याला 7-10 आवर्स, 11:05 आवर्स, 2:15 आवर्स आणि 16:22 आवर्स. तर सर्व जर वेळ बघितला तुम्ही तर ह्या 24 आवर्समध्ये इथे म्हणजे 24 क्लॉकच्या नुसार इथे वेळ दिलेले आहेत. ठीक आहे, पण इथे जर 3 वेळ बघितलं 7:10, 11:05 आणि 2:15 या मॉर्निंगच्या वेळ आहेत आणि 16:20 ही आहे आफ्टरनून नंतरची म्हणजे 12च्या नंतरची वेळ आहे. त्याच्यामुळं ऑप्शन 4 हा इथे ऑड आहे. नेक्स्ट बघा 22 क्वेश्चन. इथे 6.3, 2.7, 3.8 आणि इथे 1 दिलं होतं, तिथे 1.8 करा. आता दिलेल्या एक्सप्लेनेशननुसार काय म्हटलेलं आहे यामध्ये, जर तुम्ही या डेसिमल नंबरच्या डिजिट्सची ॲडिशन केली तर 6 + 3 केले तर 9 होतात. इथे 6 + 3 केले 9 होते. 2 आणि 7ची ॲडिशन केली तर ती सुद्धा 9 येते. 1 आणि 8ची ॲडिशन केली तर ती सुद्धा इथे 9 येते. परंतु इथे 3 + 5 केले तर 8 येते, है ना. इथे 3 ठिकाणी 9 आलं आहे, इथे 8 आलेलं आहे. त्याच्यामुळे हा थर्ड ऑप्शन जो आहे तो ऑड आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन 23. प्रत्येक ऑप्शनमध्ये इथे 2-2 नंबर दिलेले आहेत. त्या 2 नंबरचं आपल्याला रिलेशन सांगायचं आहे. तर इथे 2 ला 3 आहे, 2 आणि 3, 59, 61, 17, 19, 5, 7. हे नंबर रीड करताना तुमच्या लक्षात आलं असेल की 59, 61 या कॉन्जिक्युटिव्ह प्राईम नंबर आहे. 17, 19 कॉन्जिक्युटिव्ह प्राईम नंबर आहे. 5, 7 कॉन्जिक्युटिव्ह प्राईम नंबर आहे. 2, 3 सुद्धा कॉन्जिक्युटिव्ह प्राईम नंबर आहे. मग इथे दुसरं काय रिलेशन असेल, तर इथे जर बघितलं 59 आणि 61 मध्ये 2चा डिफरन्स आहे. इथे सुद्धा 2चा डिफरन्स आहे, इथे सुद्धा आहे. म्हणजे या झाल्या ट्विन प्राईम नंबर. 59, 61 ट्विन प्राईम नंबर आहे. 17, 19 ट्विन प्राईम आहे. 5, 7 ट्विन प्राईम आहे. पण इथे 2, 3 ट्विन प्राईम नाही आहे. त्याच्यामुळे ऑप्शन फर्स्ट हे ऑड आहे. नेक्स्ट बघा 24 क्वेश्चन. 512, 908, 324 आणि 618 हे आपल्याला इथे नंबर्स दिलेले आहे. तर यामध्ये जर बघितलं तर शेवट म्हणजे युनिट आणि टेन्स प्लेसच्या डिजिट मिळून बनणारी नंबर बघा, इथे 12 आहे, इथे 08 आहे, इथे 24 आहे आणि इथे 18 आहे. तर 12 ही 4ने डिव्हिजिबल आहे म्हणजे 512 4ने डिवाइड होते. इथे 08 आहे, 1s आणि टेन्स प्लेसचा डिजिट मिळून म्हणजे 4ने डिव्हिजिबल आहे म्हणजे 908 सुद्धा इथे 4ने डिवाइड करता येते. 324 बघितलं तर 1s आणि टेन्स प्लेस म्हणून 24 होतात. ठीक आहे, 4ने 24ला डिवाइड होते म्हणजे 324 सुद्धा 4ने डिवाइड होते. पण इथे जर बघितलं 1, 8, 18 4ने 18ला डिवाइड होत नाही म्हणजे 618 ही 4ने डिव्हिजिबल नाही आहे. बाकीच्या 3 नंबर 4ने डिव्हिजिबल आहे, ही नंबर नाही आहे. त्याच्यामुळे ऑप्शन 4 हा ऑड आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 25. इथे आपल्याला 4 डिजिट नंबर दिलेले आहे. या 4 डिजिट नंबरमध्ये रिलेशन आपल्याला शोधायचं आहे. तर पहिली नंबर जर बघितली तर ती आहे 3279. या नंबरमध्ये जर तुम्ही बघितलं तर 1000 प्लेसचा डिजिट आणि 1s प्लेसचा डिजिट यांची मल्टिप्लिकेशन करा म्हणजे 3 × 9 किती होते 27. ती इथे दोघांच्या मध्ये म्हणजे 10s प्लेस आणि 100 प्लेसचा डिजिट मिळून आहे. दुसरी नंबर आहे 4308. मग 4308 मध्ये सुद्धा तेच रिलेशन आहे का बघू. 1000 प्लेसचा डिजिट 4 आणि 1s प्लेसचा डिजिट 8 यांचा प्रॉडक्ट करा. 4 × 8 तर ते होते 32. इथे 32 नाही आहे. तिसरी नंबर बघा, तिसरी नंबर आहे 8324. 8324 यामध्ये युनिट 1000 प्लेसमध्ये 8 आहे, 1s प्लेसमध्ये 4 आहे. 8 × 4 जर केले तर ते येते 32, जे आपल्याला इथे 10s आणि 100 प्लेसचा डिजिट मिळून इथे नंबर आहे. नेक्स्ट बघा 6427. 6427 1000 प्लेसमध्ये 6 आहे, 1s प्लेसमध्ये 7 आहे. यांचा प्रॉडक्ट करा. 6, 7 जर केले तर ते आले 42. ते इथे मध्ये आहे. मग जर आपण बघितलं तर पहिला ऑप्शन, तिसरा ऑप्शन आणि फोर्थ ऑप्शनमध्ये हे रिलेशन लागते की 1000 प्लेसचा डिजिट आणि युनिट प्लेसचा डिजिट यांचा प्रॉडक्ट केल्यास 10s आणि
100 प्लेसच्या डिजिटची नंबर इथे आपल्याला मिळाली आहे. पण ऑप्शन 2 मध्ये तसं नाही झालेलं आहे, त्यामुळे ऑप्शन 2 जो आहे तो ऑड आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 26. 91, 57, 67 आणि 21 या नंबर जर बघितलं आपण इथे तर 91, 57 आणि 21 या कंपोजिट नंबर आहे आणि 67 ही प्राईम आहे. तर 67 प्राईम असल्यामुळे ती ऑड आहे, त्याच्यामुळे ऑप्शन 3 करेक्ट आन्सर. नेक्स्ट आहे क्वेश्चन 27. आपल्याला इथे 35 दिलेलं आहे, इथे 711, 57 आणि 179. तर यामध्ये जर आपण बघितलं तर 3 आणि 5 35 मध्ये 3 आणि 5 हे जे दोन डिजिट आहे, 3 पण प्राईम आहे, 5 पण प्राईम आहे, म्हणजे एका मागून एक येणाऱ्या ह्या प्राईम नंबर्स आहे, कॉन्जिक्युटिव्ह प्राईम आहे. 7 11 7च्या नंतरची प्राईम नंबर 11 आहे, इथे ते रिलेशन आहे. 5 7 5च्या नंतर येणारी प्राईम 7 आहे, पण इथे हा 1 प्राईम नाही आहे, त्याच्यामुळे ऑप्शन 4 जो आहे तो ऑड आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन 28. 25/5, 56/8, 10/2 आणि 12/8 यामध्ये जर बघितलं तर हे 5 ने 25ला डिवाइड होते, तर याचा आन्सर आला 5. 56ला 8 ने डिवाइड होते, याचा आन्सर आला 7. 10ला 2 ने डिवाइड होते, याचा आन्सर आला 5. पण इथे 12ला 8 ने डिवाइड होत नाही, त्याच्यामुळे ऑप्शन 4 जो आहे तो ऑड आहे. इथे न्यूमरेटरला डिनॉमिनेटरने डिवाइड केल्यास इथे आपल्याला होल नंबर मिळालेला आहे. तर होल नंबर तुम्हाला माहीत नाही, त्याच्यामुळे तुम्ही होल नंबर लक्षात घेऊ नका. फक्त एवढं लक्षात घ्या की न्यूमरेटरला डिनॉमिनेटरने इथे कम्प्लिटली डिवाइड होते, पण इथे डिवाइड होत नाही, त्याच्यामुळे हा झाला ऑड. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 29. यामध्ये काय दिलेलं आहे, एक्स एल डी पी. आता एक्स एल आणि डी हे रोमन न्यूमेरल्स आहे, पण पी हा रोमन न्यूमेरल नाही आहे, त्याच्यामुळे ऑप्शन 4 हा ऑड झाला. नेक्स्ट बघा सी एल व्ही आणि इथे एक्स डबल आहे. सी म्हणजे किती होते आपल्याला माहीत आहे, 100 होते. एल म्हणजे 50 होते. व्ही म्हणजे 5 होते आणि हा झाला इथे 12. ठीक आहे. तर यामध्ये आपण जर बघितलं तर 100, 50 आणि 12 या इवन नंबर आहे आणि 5 ऑड आहे, यानुसार हा ऑप्शन करेक्ट आहे. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर होईल. नंतर एक्स व्ही, डबल एक्स, व्ही आय आणि व्ही. एक्स व्ही म्हणजे किती होते 15, डबल एक्स म्हणजे 20, व्ही आय म्हणजे 6 आणि व्ही म्हणजे झालं 5. आता इथे जर बघितलं तर 15, 20 आणि 5 हे 5चे मल्टिपल आहे, पण 6 हा 5चा मल्टिपल नाही आहे, 5 ने 6ला डिवाइड होत नाही आहे, त्याच्यामुळे ऑप्शन 3 इथे ऑड झाला. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 32. यामध्ये काय दिलेलं आहे, 3 ब्रॅकेटमध्ये 91 आणि ब्रॅकेटच्या बाहेर 4 दिलेला आहे. दुसऱ्या ऑप्शनमध्ये 2 ब्रॅकेटमध्ये 36 ब्रॅकेटच्या बाहेर 3. तिसऱ्या ऑप्शनमध्ये 5 ब्रॅकेटमध्ये 133 ब्रॅकेटच्या बाहेर 2. चौथ्या ऑप्शनमध्ये 4 ब्रॅकेटमध्ये 189 ब्रॅकेटच्या बाहेर 5. मग इथे ब्रॅकेटमध्ये जे नंबर दिले आहे तर तिचं ब्रॅकेटच्या बाहेरच्या नंबरसोबत काहीतरी रिलेशन असायला पाहिजे. आता इथे 91 आहे, म्हणजे 3 आणि 4पेक्षा बऱ्याच मोठा नंबर आहे. जर आपण 3चा क्यूब केला, 3चा क्यूब किती होतो 27 होतो. ठीक आहे, जर आपण 3चा क्यूब केला तर तो होतो 27 आणि दुसरी नंबर आहे ब्रॅकेटच्या बाहेर 4. मग आपण 4चा जर क्यूब केला तर तो होतो 64 आणि या दोघांची ॲडिशन करा बरं. 7 + 4 11 जा 1 कॅरी 1, 6 + 2 8 + 1 9. तर ती नंबर ब्रॅकेटमध्ये आलेली आहे 91. म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेरच्या नंबरच्या क्यूबची ॲडिशन केली तर ब्रॅकेटमधली नंबर मिळते. इथे तसं होते का बघा, ब्रॅकेटच्या बाहेर 2 आणि इथे 3 आहे. तर बघा 2चा क्यूब करा, 2चा क्यूब किती होतो तर 2चा क्यूब होतो 8. 3चा क्यूब करा, 3चा क्यूब केला तर होतो 27. या दोघांची ॲडिशन करा तर ती आपल्याला मिळते 35. मग ब्रॅकेटमध्ये 35 आहे का नाही, इथे 36 आहे, म्हणजे इथे तो रिलेशन नाही आहे. मग थर्ड आणि फोर्थ ऑप्शनमध्ये जर ते रिलेशन राहिलं तर हा आपला ऑड होईल. मग थर्ड ऑप्शनमध्ये ब्रॅकेटच्या बाहेर नंबर आहे 5 आणि 2. बघूया, 5चा क्यूब करा तर तो आला 125. 2चा क्यूब करा तर तो आला 8. या दोघांची ॲडिशन केली तर येते 133. ती ब्रॅकेटमध्ये इथे आपल्याला दिलेलं आहे. फोर्थ ऑप्शन बघा, ब्रॅकेटच्या बाहेर 4 आणि 5 आहे. तर 4चा क्यूब जर केला तर तो आला 64 आणि 5चा क्यूब केला तर तो येतो 125. यांची ॲडिशन करा,
189 आलेली आहे आणि ब्रॅकेटमध्ये इथे 189 आहे. म्हणजे पहिला, थर्ड आणि फोर्थ ऑप्शनमध्ये हा नियम लागू होतो, पण सेकंडमध्ये लागू होत नाही. त्याच्यामुळे सेकंड ऑप्शन हा ऑड आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 33. X9 IV4 XV15 IIX8. आता जर इथे तुम्ही बघितलं तर यामध्ये चुकीचं काय दिलेलं आहे, तर एक्स म्हणजे 9 तर होत नाही, IV म्हणजे 4 होते हे बरोबर आहे, XV म्हणजे 15 होते हे बरोबर आहे, पण IIX म्हणजे 8 नाही होत आहे. 8ला आपण कसं लिहितो, VIII लिहितो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की इथे हा जो ऑप्शन दिला आहे हा इथे चुकीचा दिलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, इथे एक तर VIII जर असतं तर ऑप्शन 1 ऑड राहिला असता. ठीक आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 34. 6421 9532 4579 आणि 7531 हे 4 ऑप्शन्स आपल्याला इथे दिलेले आहेत. आता या नंबरमध्ये काय रिलेशन असते ते आपल्याला इथे शोधायचं आहे. या 4 डिजिट नंबर जर आपण बघितलं, पहिले बघा 6421 म्हणजे इथे डिसेंडिंग ऑर्डर डिजिट्सचा, इथे 9532 इथे सुद्धा डिजिट्सचा डिसेंडिंग ऑर्डर आहे, 4579 इथे डिजिट्स असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहिले आहे, 7531 इथे डिसेंडिंगमध्ये आहे. म्हणजे ऑप्शन 1, 2 आणि 4मध्ये डिजिट जे आहे ते डिसेंडिंगमध्ये आहे आणि ऑप्शन 3मध्ये हे असेंडिंग आहे. त्याच्यामुळे ऑप्शन 3 इथे ऑड आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 35. 327 416 11 आणि 28 दिलेला आहे. इथे जर बघितलं 327 तर इथे पहिला डिजिट 3 आहे आणि म्हणजे 3 आहे आणि इथे युनिट आणि टेन्स प्लेस मिळून 27 आहे. जर आपण यांचं रिलेशन बघितलं म्हणजे 327 मध्ये तर 3चा क्यूब करा, 3चा क्यूब केला तर तो येतो 27 इथे आलेला आहे. म्हणजे 100 प्लेसच्या डिजिटचा क्यूब हा युनिट आणि टेन्स प्लेस मिळून बनणारी नंबर आहे. असं दुसऱ्या याच्यात बनलेलं आहे का 416 मध्ये? बघा 416 मध्ये असं दिसत नाही, कारण 100 प्लेसमध्ये 4 आहे. 4चा जर क्यूब केला तर तो येतो 64. मग इथे 64 आहे का युनिट आणि टेन्स प्लेस मिळून? नाही आहे. थर्ड नंबर बघा 11 आहे. युनिट प्लेसचा डिजिट 1 आहे, 1चा क्यूब केला तर 1च येतो, तो इथे आहे. त्यानंतर 28 आहे, 28 मध्ये टेन्स प्लेसमध्ये इथे 2 आहे, 2चा क्यूब करा तर तो येतो 8, तो इथे आहे. तर हे जे रिलेशन आहे हे रिलेशन इथे 416 मध्ये लागू होत नाही. त्याच्यामुळे 416 हा इथे ऑड आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 37. तर 4 ऑप्शनमध्ये दिलेले आहे 7.3, 5.2, 2.8, 5.7. यामध्ये बघा डेसिमलच्या आधी 7 आहे, इथे डेसिमलच्या नंतर 3 आहे. तर डेसिमलच्या आधी आणि डेसिमलच्या नंतर इथे प्राईम नंबर्स इथे दिलेले आहेत. इथे डेसिमलच्या आधी 5, डेसिमलच्या नंतर 2 हे सुद्धा प्राईम आहे. इथे डेसिमलच्या आधी 2 प्राईम आहे, पण डेसिमलच्या जो 8 आहे तो प्राईम नाही आहे. इथे 5.7 मध्ये डेसिमलच्या आधी 5 आहे, डेसिमलच्या नंतर 7 आहे, म्हणजे दोन्ही प्राईम आहे. पण ऑप्शन 3 मध्ये तसं नाही आहे. त्याच्यामुळे ऑप्शन 3 हा ऑड आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन 38. 55, 36, 15 आणि 20. तर या नंबरमध्ये काय रिलेशन आहे ते आपल्याला इथे शोधायचं आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 39. 6/216, 3/27, 11/121 आणि 9/729. इथे 3 आणि 27चं रिलेशन बघा. न्यूमिरेटरचा क्यूब करा, 3चा जर आपण क्यूब केला तर तो येतो 27 जो इथे डिनॉमिनेटरमध्ये दिलेला आहे. इथे 11चा स्क्वेअर केला, न्यूमिरेटरचा स्क्वेअर केला तर 11चा स्क्वेअर 121 होतो, तो इथे दिलेला आहे. इथे 9चा क्यूब केला तर 9चा क्यूब जर केला तर तो येतो 729, तो इथे दिलेला आहे. आणि इकडे 6चा जर क्यूब केला तर तो येतो 216, तो पण इथे दिलेला आहे. पण ऑप्शन 3 मध्ये इथे स्क्वेअरचं रिलेशन आहे, बाकीचे 3 ऑप्शनमध्ये क्यूबचं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे ऑप्शन 3 जो आहे तो इथे ऑड आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 40. 3196, 8234, 1219, 6277. अशा ज्या मोठ्या नंबर दिलेले असतात यामध्ये डिजिट्सच काहीतरी इथे रिलेशन असते. आता इथे डिजिटचं काय रिलेशन आहे ते बघा. पहिले नंबर आहे 3196. तर 3196 मध्ये बघूया रिलेशन कसं लावता येईल आपल्याला. 3196 या नंबरमध्ये जर बघितलं तर पहिला डिजिट 3 आहे आणि इथे हा 6 आहे. म्हणजे 1000 प्लेस आणि युनिट प्लेस बघा. तर 1000 आणि युनिट प्लेसला जर मल्टिप्लाय केलं, 3 × 6 किती होते 18 आणि त्याच्यामध्ये 1 ॲड केला तर आपल्याला मिळते 19. म्हणजे हे मधले नंबर मिळते.
ठीक आहे. मग असंच रिलेशन इतर ठिकाणी लागत आहे का? दुसरी नंबर आहे 8234. 8234 बघा 1000 आणि युनिट प्लेसचा डिजिट यांचा प्रॉडक्ट करा. 8 × 4 किती होते? 32 होते. त्याच्यामध्ये 1 ॲड केलं तर 33 येईल. इथे तर आपल्याला 23 दिलेलं आहे, इथे हे रिलेशन लागत नाही. तिसऱ्या नंबरमध्ये आहे का बघा 1219. 1219 बघा युनिट प्लेस आणि वन्स प्लेस यांचा प्रॉडक्ट करा. 1 × 9 9 होते, त्यामध्ये 1 जर ॲड केला तर 10च येते. हे रिलेशन इथे लागत नाही आहे. मग आपल्याला इथे दुसरं रिलेशन लावावं लागेल. दुसऱ्या पद्धतीने कसं करू शकतो आपण इथे? पुन्हा बघा, जर आपण पहिली नंबर आहे आपली 3196. यामध्ये जर आपण युनिट प्लेस आणि 1000 प्लेसची ॲडिशन केली म्हणजे 3 + 6 केलं तर 3 + 6 9 होते आणि त्याची डबल केली 2 न मल्टिप्लाय केलं तर 9 × 2 = 18 होते आणि त्याच्यामध्ये 1 ॲड केला तर 9 आपल्याला आन्सर मिळते 19. बघा 3 + 6 9, 9ची डबल करा 18 आणि त्याच्यामध्ये 1 मिळवा तर आपल्याला 19. म्हणजे इथे जी मधली नंबर आहे आपली 10s प्लेस आणि 100 प्लेस मिळून बनणारी ती नंबर इथे आपल्याला 19 मिळालेली आहे. दुसरी नंबर बघा आपली कोणती आहे? 8234 म्हणजे 8234 हेच रिलेशन इथे लावूया. म्हणजे 1000 प्लेसचा डिजिट आणि युनिट प्लेसचा डिजिट यांचा प्रॉडक्ट करा, म्हणजे यांची ॲडिशन करा. तर 8 + 4 किती होतात? 12. त्याची डबल करा म्हणजे मल्टिप्लाय 2 करा. 12 × 2 = 24 होतात. त्याच्यात 1 ॲड करा तर आपल्याला मिळेल इथे 25. पण इथे 25 नाही, इथे 23 आहे. बरं तिसऱ्या नंबरमध्ये ही रिलेशन लागते का बघूया. 1219 है ना. 1000 प्लेस आणि युनिट प्लेसचा डिजिट यांची ॲडिशन करा. 1 + 9 10 झाले, त्याला 2 न मल्टिप्लाय करा. 20 झाले, त्याच्यात 1 ॲड करा म्हणजे 21 आले, ते इथे आहे. ठीक आहे. चौथी नंबर घ्या 6277. यामध्ये 1000 प्लेस आणि युनिट प्लेसचा डिजिट यांची ॲडिशन करा म्हणजे 6 + 7 13 होतात, त्याला 2 ने मल्टिप्लाय करा. 13 × 2 = 26, त्याच्यात 1 ॲड करा 27, ती इथे आहे. म्हणजे फर्स्ट ऑप्शन, थर्ड ऑप्शन आणि फोर्थ ऑप्शनमध्ये हे रिलेशन लागत आहे. सेकंड ऑप्शनमध्ये नाही लागत आहे, त्याच्यामुळे इथे सेकंड ऑप्शन हा ऑड आहे.